नमस्कार. महामंथनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गेली 2 दिवस झाले कराड शहर, कराड नगरपालिकेच्या वतीने कराड शहरातील जे अतिक्रमण झालेलं आहे, वाहतुकीला अडथळा होतो आहे, फुटपाथवरती हातगाडे किंवा व्यावसायिकांनी आपापले व्यवसाय थाटलेले आहेत, त्यामुळं अनेक प्रकारचे अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यातच गेल्या आठवड्यात 15 दिवसात 2-3 ठिकाणी असे अपघात झाले, त्यामध्ये दगावलेले आहेत लोक. त्यामुळं कराड नगरपालिकेनं ही बाब गांभीर्याने घेऊन अतिक्रमण मोहीम हटाव ही सुरू केलेली आहे. त्या संदर्भाने आज या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. कराड शहर हॉकर्स युनियनचे अध्यक्ष जावेद नायकवडी आपल्यासोबत आहेत. तर नायकवडी साहेब, आपलं स्वागत. कराड शहरात अतिक्रमण हटाव मोहीम आज ही पहिलीच नाही. आपण ज्यापासून सामाजिक चळवळीत काम करताय त्यावेळेपासून आपण अनेक वेळा आंदोलनं केलेली आहेत. तुम्हाला अनेक वेळा आश्वासनं मिळाली असतील. तर या संदर्भानं आपण या अतिक्रमण मोहिमेकडे कशा पद्धतीनं पाहता? खरं तर शहरामध्ये अतिक्रमण होऊच नये अशी आमचीही भावना आहे. परंतु गेले 50 वर्षापासून कराड शहरामध्ये या फेरीवाल्यांची मागची पिढी या व्यवसायात आहे आणि या व्यावसायिकांना रस्त्यावर हातगाड्यावर बसून व्यवसाय करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही आपलं घर चालवण्यासाठी. असं असताना त्या तटपुंजा व्यापारामध्ये त्याने काहींनी आपल्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं, काही नोकरीला लागले, परंतु शिक्षणाचा अभाव आणि आर्थिक कमजोरी यामुळं त्यांची पुढची पिढीही पुन्हा त्याच व्यवसायात सामील झाली आणि ते हातगाड्यावरच व्यवसाय करत आहेत. कुणाचे लहान व्यवसाय आहेत, कुणाचे मोठे आहेत, कारण त्यांना दुसरा पर्याय नाही व्यवसायासाठी. कमी भांडवलामध्ये रस्त्यावर उभं राहून कोणतीही वस्तू विकणे आणि खरं तर ही कराडकरांची एक सेवासुद्धा मानायला काही हरकत नाही. आणि असं असताना काही हातगाड्यामध्ये वाढ झाली, शहर वाढत गेलं, त्यामुळं गर्दी वाटू लागली, अडचण होऊ लागली, वाहतुकीला अडथळा आवश्यक होणार. परंतु व्यावसायिकांच्याकडं दुसरा पर्यायही नाही. खरं बघायला गेलं तर हे फेरीवाले रस्त्याच्या बाजूला एका ठिकाणी उभा राहून आपला व्यवसाय करत असतात. जर का हेच हातगाडे कराड शहरातून फिरत राहिले तर आमचा एक अंदाज असा आहे की वाहतुकीला जास्तच अडचण होणार आहे. हा सगळा विचार करता आम्ही आमचे हातगाडे न फिरवता रस्त्याच्या बाजूला एका ठिकाणी उभे राहून आम्ही आमचा व्यवसाय करत असतो. असं असताना दरवेळेला काहीतरी निमित्त केलं जातं आणि अतिक्रमण मोहीम म्हणून आमच्यावर कारवाई केली जाते. आम्ही वर्षानुवर्ष या ठिकाणी उभं राहून आम्ही व्यवसाय करतो आहे. पूर्वी आम्हाला 620 लोकांना नगरपालिकेचं लायसन्स होतं, परवाना होता 620 लोकांचं. त्यामध्ये 620 प्लस अनधिकृत काही ज्यांच्याकडे लायसन्स नाहीत. जशी लोकसंख्या वाढत जाईल तशी हातगाड्यांचीही संख्या वाढत गेली. हे व्यवसाय करत असताना अनेक अडचणी आल्यामुळं हॉकर्स फेडरेशन जे आहे त्या हॉकर्स फेडरेशनच्या वतीने कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आणि त्या याचिकेचा निकाल असा लागला की 2014पर्यंत जे फेरीवाले स्थायिक आहेत त्या जागेवर त्यांचा ऑनलाईन सर्वे करून ते अधिकृत मानले जावेत. प्रत्येक नगरपालिकांना तसे आदेश देण्यात आले. यांना अधिकृत करून यांची काही लोक आपल्या नगरपालिकेच्या समितीमध्ये घेऊन ती समिती स्थापन करून फेरीवाल्यांसंदर्भात जो काही निर्णय असेल तो त्या समितीमध्ये घेण्यात यावा. परंतु महाराष्ट्रामध्ये अनेक नगरपालिकामध्ये या समित्या स्थापन आहेत. कराड शहरामध्ये सुद्धा
मागच्या वेळेचे मुख्याधिकारी साहेब डांगे साहेब होते, त्यावेळेत कराडमध्ये सुद्धा आपली समिती स्थापन झाली. त्या समितीमध्ये काही निर्णय घेण्यात आले आणि त्या अनुषंगाने 2014पर्यंतचे जे स्थायिक आहेत त्यांचा ऑनलाईन सर्वेसुद्धा झाला. त्यानंतर सर्वे झालेल्या लोकांना कराड शहरामध्ये व्यवसायाच्या ठिकाणी जागा द्यावी अशी माननीय कोर्टाची डेडलाईन आहे. अशी असताना कराड शहरामध्ये जागेचा अभाव आणि त्या जागा पालिका आणि संघटनेचे पदाधिकारी यांनी संगनमताने ते शोधण्याचा प्रयत्नही चालू ठेवला. परंतु काही जागा व्यवसायाच्या दृष्टिकोनातून चांगल्या होत्या, त्या जागा आम्ही त्यांना सुचवल्या. काही जागा त्यांनी आम्हाला सुचवल्या, पालिकेने सुचवल्या, त्या आम्ही नाकारलेल्या आहेत, कारण त्या ठिकाणी व्यवसाय होऊ शकत नाही. एकच उदाहरण देतो की हायवेला असणारं पंकज हॉटेलच्या पाठीमागच्या बाजूला एक मोकळं मैदान आहे. त्या मैदानामध्ये व्यवसाय चालतील का, असे जे काय 3-4 ठिकाण त्यांनी आम्हाला सुचवले ते आम्ही नाकारले. त्यानंतर 2020मध्ये पालिकेने सर्वे करून आम्हाला भाऊराव पुतळा, कर्मवीर भाऊराव पुतळा ह्याच्या पाठीमागे जे नगरपालिकेची आरक्षित जागा होती ती जागा आम्हाला देण्यात आली. त्याचबरोबर एस टी स्टँडच्या डाव्या बाजूला जे मंदिर आहे त्या मंदिराच्या समोर 2 जागा, एल टाईप 2 जागा देण्यात आल्या. त्या ठिकाणी एक 10-12 हातगाडे बसत होते. कर्मवीर भाऊराव पुतळ्याच्या पाठीमागे आम्ही जो सर्वे केला त्यामध्ये 95 गाडे बसत होते. जुनी राजमाल टॉकी राजश्री हॉस्पिटलच्या समोर तीही नगरपालिकेची जागा आहे, त्या ठिकाणी 28 गाडे बसत होते. तसेच टाउन हॉलच्या डावी आणि उजवी बाजू भिंतीलगत गेटपासून पाठीमागे असे 10 गाडी बसवायचे. असे मिनिमम एक 130-40 गाड्यांचा नियोजन झालं होतं. ते आम्हीही मान्य केलं. नगरपालिकेमध्ये आत्ताचे नगराध्यक्ष माननीय राजेंद्रसिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय मुख्याधिकारी डांगेसाहेब यांच्यासह नगरपालिकेमध्ये सोडत झाली. ड्रॉ पद्धतीने, लॉटरी पद्धतीने लोकांचे कोण कोणत्या ठिकाणी बसणार याच्याबद्दल ड्रॉ झाला. त्या सोडतीमध्ये ज्यांचं नाव ज्या जागेवर आलं ते तयार झाले की आम्ही त्या ठिकाणी व्यवसाय करायला तयार आहे. कारण रस्त्यावर व्यवसाय करणे आणि वर्षातून 1-2 वेळा मोहिमेला सामोरं जाणं, त्यामध्ये कारवाई होणं किंवा गाडी जप्त होणं, आर्थिक नुकसानसुद्धा होत होतं. या सगळ्यांना कंटाळून व्यावसायिकांनी आणि संघटनेने ज्या जागा दिलेल्या त्या जागेवर जाऊन व्यवसाय करण्याचं ठरवलं. परंतु आम्हा व्यावसायिकांचं एक दुर्दैवच म्हणावं की 2020मध्ये ज्या दिवशी त्या जागा आरक्षित केल्या, आखणी केली, पट्टे मारले आणि 1-2 दिवसात त्या जागा आम्हाला ताब्यात मिळणार, त्याच दिवशी रात्री 12 वाजता आपल्या देशामध्ये लॉकडाऊन पुकारलं गेलं आणि त्या लॉकडाऊनमध्ये ते सर्व राहून गेलं. ते 2 वर्ष असेच गेले. त्या 2 वर्षामध्ये व्यवसाय सगळ्यांचेच बंद होते. लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर काही व्यावसायिक, ती जागा अजून आपल्या हातात नाही, त्यामुळे काही व्यावसायिक आहे त्याच ठिकाणी थोडासा माल घेऊन आपली उपजीविका भागवण्याचा प्रयत्न करू लागले. आणि लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये बरेचसे लोक बेकार झाले आणि त्यामध्ये या व्यावसायिकामध्ये अनेक व्यावसायिकांची भर पडली. आमचे जे व्यावसायिक होते ते व्यावसायिक वाढल्यामुळे पुन्हा एकदा अडचणीचं वातावरण निर्माण झालं. आणि ह्या चुकीचं काहीच नाही, कारण जे नोकरीला होते, जे कंपनीत होते, मोठ्या कामावर होते, लॉकडाऊनमुळे त्यांची कामं गेली आणि कामं गेल्यामुळं तेही कराडचे रहिवासी आहेत, नागरिक आहेत, कराडकर आहेत, त्यांनाही दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळं तेही रस्त्यावर बसून भाजी विकणे, फळं विकणे असा व्यवसाय करू लागले.
परंतु 2014 सर्वे जो झाला त्या सर्वेप्रमाणे 1260 लोकांचा पूर्ण कराड शहराच्या फेरीवाल्यांचा सर्वे झाला. परंतु आत्ताची जर परिस्थिती बघितली तर तो आकडा 3000च्या वर गेलेला आहे. पालिकेला आमची वारंवार विनंती वजा निवेदन असतं की जो सर्वे झालेला आहे त्या लोकांना तुम्ही ओळखपत्र द्या, जेणेकरून नवीन वाढणाऱ्यांच्यावर आक्षेप बसेल आणि हे जुने व्यावसायिक आहेत त्यांना प्रथम न्याय मिळेल आणि नवीन वाढलेले आहेत त्यांनाही आपण कुठंतरी आपण व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. परंतु पहिल्यांदा या 1220 लोकांचा निर्णय लागला पाहिजे. लॉकडाऊन नंतर सीओची बदली झाली, त्यानंतर दुसरे सीओ आले, ते थोडे दिवस राहिले, त्यानंतर दुसरे सीओ आले, नगरपालिकेचे निवडणूक प्रलंबित राहिली, त्यामुळे प्रशासन म्हणून सीओ राहिले. त्यामुळे सीओना प्रशासक असल्यामुळं पूर्ण निर्णय काही घेता आले नाहीत आणि त्या ह्याच्यात हा पूर्ण विषय आमचा थांबून गेला. म्हणजे या ठिकाणी अधिकृत असे 1260 लोक फेरीवाले आहेत, म्हणजे हॉकर्स ज्याला म्हणतो. मग हे 3000 पर्यंत वाढलेले आहेत. मग आता त्याच्यामुळे जो झालेला गोंधळ आहे हा तुम्हाला मान्य आहे. अडथळे, वाहतुकीला अडथळे होत आहे, ट्रॅफिकला आहे, फुटपाथ दडून गेलेले आहेत, हे तरी तुम्हाला मान्य आहे. हे निघणं गरजेचं आहे. अतिक्रमण निघावं, कराड स्वच्छ आणि सुंदर दिसावं ही एक कराडकर म्हणून आमची ही भावना आहे. परंतु त्याबरोबर व्यावसायिकांचाही विचार झाला पाहिजे. बरोबर. आज हे हातगाडीवर जे लोक जी काही वस्तू विकत असतात ते मोठ्या दुकानापेक्षा अल्प दरामध्ये विकत असतात. यामध्ये कराड शहरातील जे सामान्य कुटुंब आहे तेही त्या ठिकाणी खरेदी करण्यासाठी येत असतात आणि त्यांना ते परवडत असतं. ही सेवा देण्याचं आमचे हॉकर्स बांधव काम करत असतात. बऱ्याच ठिकाणी असं झालं आहे की तुमच्या नावाने एखादं लायसन्स आहे नगरपालिकेचा हॉकरसाठी, परंतु तुम्ही त्याचे पोट व्यावसायिक वाढवलेले आहेत, याच्यामुळं अनेक गाडे वाढलेले आहेत. असाही काही प्रकार घडला आहे का? असंही आहे. पण ह्याला माझं उत्तर असं असेल की माननीय कोर्टाने सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्यामध्ये जी नियमावली आहे त्यामध्ये स्पष्ट उल्लेख असा आहे की एक रेशन कार्ड आणि एक नाव. रेशन कार्डप्रमाणे त्यांची यादी तयार करायची. आता 1220 जो सर्व्हेमध्ये हॉकर्स दिसलेले आहेत यात सुद्धा काटछाट होणार आहे. जसं की रेशन कार्ड तपासलं जाणार आहे. एका रेशन कार्डवर जर 4 नावं असतील आणि तीच नावं त्या सर्वेमध्ये असतील तर ॲटोमॅटिक त्यातले 3 नावं कट होणार आहेत आणि एकच असं होणार आहे. पण हे कधी होणार आहे? ज्यावेळी पालिकेनं याचा फॉलोअप घेऊन ही समिती निर्माण करून त्यामध्ये जो काही निर्णय होईल आणि या लोकांना ओळखपत्र दिलं जाईल. हे ओळखपत्र प्रत्येकाला काटछाट करूनच दिलं जाणार आहे. पूर्ण पारदर्शक असं आता तुम्हाला पूर्ण दिलेलं आहे. जवळजवळ सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा 2014 साली झालेला. त्यानंतर आता हे 12 वर्ष गेलेले आहेत त्यामुळे आणि हातगाडे किंवा व्यावसायिकांची संख्या पण वाढलेली आहे. परंतु प्रत्येक ठिकाणी जो व्यवसाय कुठलाही असेल, फळ असेल किंवा इतर कोणताही मांडून त्या ठिकाणी व्यवसाय करत असेल तर त्याचा नगरपालिकेच्या वतीनं त्याला दररोजची 20 रुपये कर म्हणून पावती फाडण्यात येते. खरं पाहता म्हणजे तुम्ही नगरपालिकेची पावतीही भरताय आणि तुमचं अतिक्रमण आहे म्हणून तुम्ही त्यांना आता काढतायही. म्हणजे या भूमिकेशी मला थोडंसं असं म्हणायचं आहे की नगरपालिकेनं ज्या वेळेला आपण पावती करायला जातो आहे त्याचं लायसन्स आहे का, तो जर नसेल तर त्याला बाबांना तू इथं व्यवसाय करू नये हे सांगणं गरजेचं आहे का नाही. म्हणजे जसं ज्या मुंबई वगैरे मेट्रोपॉलिटन सिटी मुंबई असेल, पुणे असेल तर दररोजच्या दररोज एक गाडी फिरत असते बाजारपेठेमधून. अतिक्रमण दिसलं की त्याचं उचलणं आणि गाडीत टाकणे. जर असे काही प्रकार घडले असते आपल्या कराड शहरात तर निश्चितच अतिक्रमण वाढायला म्हणजे वाव नव्हता किंवा लोकांना थोडीशी भीती वाटली असते की आपण हे चुकीचं करतोय, मग अधिकृत करण्यासाठी त्यांचा प्रयत्न झाला असता असं वाटतंय मला. तर तुम्हाला कसं वाटतं यामध्ये? अगदी बरोबर आहे. आम्ही असे व्यावसायिक आहोत की आम्हाला रस्त्यावर बसून व्यवसाय करण्याशिवाय पर्याय नाही.
त्यामुळं प्रत्येक वेळी पालिकेशी वाद घालणं, पालिकेशी भांडत बसणं हे आम्हाला जमत नसल्यामुळंच आम्ही पालिका जो निर्णय देईल, जो आदेश देईल त्याचं पालन करत आमच्यासमोर फक्त आमचं पोट भरणे एवढाच एवढंच हेतू देईल. आमच्यासमोर आहे. बरोबर. त्यामुळं आम्ही पालिकेने सांगितलं की तुम्हाला हे कर भरलं पाहिजे. खरं जर बघितलं तर या नियमानुसार, हॉकर झोनच्या नियमानुसार आम्ही पालिकेला एकही रुपया देणं लागत नाही. कारण त्या समितीमध्ये जो ठराव होईल आणि जी वार्षिक किंवा मासिक फी असेल बरोबर. ती संघटनेकडे जमा करायची आहे आणि संघटनेनं त्या समितीला बरोबर घेऊन त्याच्यातून हॉकर झोनसाठी खर्च करायचा आहे. परंतु यातील कोणताही पर्याय न निघाल्यामुळं, कोणतंही काम न झाल्यामुळं आमच्यासमोरही पर्याय नाही. आणि जे आमचे 640 लायसन्स होते, पहिले परवाने होते, ते लायसन्ससुद्धा या आदेशाप्रमाणेच नगरपालिकेने ते आपल्याकडे घेतलेले आहेत. आणि पुन्हा त्यांचा सर्वे करून त्यांना ओळखपत्र देणं आवश्यक आहे. आज आमच्याकडं पालिकेचा ओळखपत्रही नाही आणि पूर्वीचे जे परवाने होते तेही आमच्याकडं नाहीत. बरं. तेही नगरपालिकेने रिन्यू करण्याच्या विषयावर आपण जसं त्यांचा विचार करतोय की त्याचंही पोट चालावं, त्याचाही उदरनिर्वाह आहे, त्याचं कुटुंब त्याच्यावरती जगणार आहे त्या व्यावसायिकावर, पण काही ठिकाणी त्यांचीही मनमानी चाललेली असती आणि अरेरावीपणा पण असतो. हा सुद्धा कुठेतरी लक्षात घेतला पाहिजे. मी अध्यक्ष नात्याने हे सुद्धा मान्य करतो, परंतु हाताची पाची बोटं एकसारखी नाहीत. यामध्ये आता युवा पिढीतले एखादा व्यावसायिक असेल, त्याची थोडी बोलण्याची पद्धत वेगळी असते. काही लोक असे आहेत की ते पूर्णपणे अशिक्षित आहेत, त्यामुळं त्यांना कुणावर काय बोलावं आणि कसं बोलावं हे त्यांना जमत नाही. पण काही लोक अशी पण व्यावसायिक आहेत की ते तुमच्यावर गोडच बोलणार, गोड बोलून आपला व्यवसाय करणार, असे सुद्धा लोक आहेत. परंतु बघताना असं बघितलं जातं की जे चुकीचं आहे त्याला बरोबर घेऊन सर्व व्यावसायिकांच्या माथीत हे मारलं जातं. या व्यावसायिकांच्यातला चांगुलपणा कराड शहरामध्ये कोणच बघत नाही, ही एक खंत आहे. आम्ही संघटनेच्या वतीनं अनेक सामाजिक कार्यक्रमसुद्धा राबवलेले आहेत, पण त्याची कधीही दखल नाही, कराड कर म्हणून किंवा पालिकेकडून कधीही दखल घेतलेली नाही. फक्त आमच्याकडं व्यावसायिक आणि रस्त्यावरील व्यावसायिक म्हणूनच प्रत्येकाने बघितलं गेलेलं आहे. कराडकरांना सुद्धा आम्ही प्रत्येक वेळी विनंती केलेली आहे, काही चुका आमच्या होत असतील ते कराडकर म्हणून आपण एकत्र येऊन ते सुधारवण्याचा प्रयत्न करू, परंतु पूर्ण त्याच्या पोटावर मारणं हे योग्य नाही. त्याचं पोटही चालावं, कराड शहर स्वच्छ आणि सुंदरही राहावं, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया, असं सुद्धा आमचं म्हणणं आहे. निश्चितच आपण जावेद नायकवडी साहेब यांचं ही भूमिका तुम्ही ऐकलेली आहे, कारण त्यांच्या अनुभवातून आलेले हे बोल आहेत आणि कशा पद्धतीने आपल्याला कराडच्या एक कराडकर म्हणून कराड सुंदर दिसावं, कराड स्वच्छ असावं, ह्या दृष्टीने त्यांनी विचार मांडलेले आहे. त्यांचं कुठेही असं म्हणणं नाही की आमच्यावरच अन्याय होतो आहे, कारण अतिक्रमण हे वाढलेलं आहे, ते निघायलाच पाहिजे. परंतु जसे नगरपालिकेने भूमिका घेतली अतिक्रमण काढायची, तशा पद्धतीनं काल आधी 2 दिवस त्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही अतिक्रमण काढणार आहे. त्यामुळं बऱ्याच लोकांनी स्वतः आपण दुकान बाजूला केलं होतं, व्यवस्थित एका बाजूला म्हणजे त्याचं सामान वगैरे उचलाउचली केली होती. त्यामुळं ते एक नुकसान टळलेलं आहे, त्याबद्दल नगरपालिकेचं अभिनंदन करायला पाहिजे. परंतु ज्या ठिकाणी काही व्यावसायिक होते, कलिंगडवाले होते, काल त्यांचा आक्रोश पाहिलेला आहे, काही फळ विक्रेते होते, कारण हा नाशवंत माल आहे आणि ह्या नाशवंत मालाचं करायचं काय? जर ते अचानक बाजूला काढलं, ट्रॅक्टरने येतो तो कलिंगड किंवा फळं वगैरे, तर त्या फळांचं नुकसान होणार, त्यांचा व्यवसाय बुडणार, त्यांच्या व्यवसायावर असणारं त्यांचं कुटुंब आहे, मुलं बाळं आहेत. तर हा सुद्धा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. सध्या जगभरात युद्धाचा प्रसंग आहे. देशभरात आपल्याला आत्ता गॅससाठी युद्ध भडकायची व्यवस्था म्हणजे अशा परिस्थिती निर्माण झालेली आहे, कारण हाणामारीवरती आलेलं आहे. पेट्रोल डिझेलच्या रांगा लागलेल्या होत्या आणि ही महागाई, म्हणजे अशा परिस्थितीत आपल्या कराड नगरपालिकेने हा अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं ही झळ निश्चितच छोट्या छोट्या व्यावसायिकांना पोचणार आहे, कारण मोठे व्यावसायिक मोठेच आहेत, परंतु ह्या छोट्या व्यावसायिकांचं
जे चालणारं पोट आहे ते पोट याच्यावर चाललं पाहिजे. पाठीवर मारावं पण पोटावर मारू नये असे एक म्हण आहे. त्या पद्धतीनं कराड नगरपालिकेची भूमिका असावी आणि जोपर्यंत आपण पर्यायी व्यवस्था यांना देत नाही तोपर्यंत आपण त्यांच्या जे काही दुकान असेल काही हॉकर झोन असेल त्यांना हात लावण्यासाठी थोडासा विचार करायला पाहिजे. कारण ते सुद्धा कराडकर आहे, ते सुद्धा व्यावसायिक आहे, ते सुद्धा माणूस म्हणून आपण निश्चितच या ठिकाणी त्यांचा विचार करायला पाहिजे. तर आपण जी मोहीम चालू आहे आणि तुम्ही मोहिमेसंदर्भात खरं तर आता जी मोहीम चालू आहे याची कल्पना व्यावसायिकांना 2 दिवसापूर्वी पालिकेने दिलेली होती. परंतु आमचं एक म्हणणं असं होतं की पालिकेने हा निर्णय घेता वेळी थोडंसं व्यापाऱ्यांच्या संघटनांना एकत्रित बोलवून विचारविनिमय करून त्याच्यातून आम्ही आमच्यात काहीतरी सुधारणा केली असते निश्चितच. खरं तर आता काहीतरी निमित्त लावलं जातं की अपघात झाला. बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी अपघात झाला दुर्दैवी गोष्ट आहे त्या ठिकाणी एकही हातगाडा नाही. खरं पाहता रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. हे खड्डे भरून घेणं हे सुद्धा प्रशासनाचं काम आहे. परंतु आत्तापर्यंत एक असं प्रथा पडलेली आहे की कोणताही अपघात झाला काही दुर्घटना घडली तर या लोकांनी अतिक्रमण केलं त्यामुळे झालं. प्रत्येक वेळी अतिक्रमणाचा दोष नसतो. आमचे कोणतेही गाडे रस्त्यावर आडवे तिडवे फिरत नाहीत. त्यामुळं असा काही विषय नाही. या अगोदरसुद्धा अनेक प्रकार असे झाले आहेत की वाहतुकीला अडथळा म्हणून ज्या ठिकाणचे आमचे 2, 4, 6 एका ठिकाणी असणारे हातगाडे काढलेले आहेत. ज्यावेळेला मंत्र्यांचा दौरा असतो त्यावेळेला हटवतात. त्यावेळेला आम्ही खुशीनं पालिकेला सहकार्य म्हणून आम्ही 3-3, 4-4 दिवस बंद ठेवलेला आहे. खरं तर वाहतुकीत काही अडथळा येत नाही. मंत्र्यांचा ताफा येणार तसा येतो जातो. आमचे गाडे आधीमध्ये जात नाहीत, रस्त्याच्या कडेलाच असतात. परंतु पालिकेचा मान ठेवण्यासाठी आम्ही प्रत्येक वेळी सहकार्य केलेलं आहे. विजय दिवस समारोह आहे, बाहेरून लोक येणार आहेत, गर्दीचा लोट असतो. स्वतःहून आम्ही 5-5 दिवस गाडे काढून घेतलेले आहेत. हेही काम आम्ही केलेलं आहे. मला एवढंच सांगायचं आहे की आता हे अपघात झाले हे ठीक आहे, आमची अडचण असेल तुम्ही आम्हाला सूचना करा. 4 महिन्यापूर्वी मी पालिकेला तसं पत्रही दिलेलं आहे की हातगाड्यांची संख्या वाढत आहे. आम्ही कोणाशी वाद घालू शकत नाही की हातगाडा का लावला किंवा का. परंतु त्यांना शिस्त म्हणजे या संघटनेत असणारे जुने लोक आहेत यांनासुद्धा आपण जोपर्यंत मागं लागत नाही तोपर्यंत त्यांनाही शिस्त लागत नाही. कारण मी आधीच सांगितलं ही अशिक्षित लोक आहेत. पालिकेला आम्ही विनंती केली होती की पोलीस प्रशासन, पालिका प्रशासन आणि हॉकर संघटना यांची एक संयुक्त अशी एक टीम तयार करू आणि 4-8 दिवसातून एक राऊंड मारून एक चक्कर मारून त्या ठिकाणी जो चुकीचा आहे त्याच्यावर ताबडतोब तात्पुरती कारवाई करू किंवा त्याला सूचना करू. त्याच्यात सुधारणा नाही झाली तर त्याच्यावर मोठी कारवाई करू. हे जर आपण चालू ठेवलं असतं तर आज व्यवस्थित शिस्तही लागली असती. परंतु पालिकेकडून याच्यावर बी कोणता विचार झाला नाही. पालिकेकडून प्रत्येक वेळी आम्हाला आश्वासनच दिलं जातं, लवकरच करू, लवकरच होईल, आणि त्या आशेवरच आम्ही आमचे दिवस ढकलत आलो आहे. आम्हाला हे पण मान्य आहे की कराडमध्ये कोणती दुर्घटना घडू नये, कुणाचंही नुकसान होऊ नये, जीवितहानी होऊ नये. पण यासाठी प्रशासनानेही ह्या लोकांना समज देण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत. अतिक्रमण काढणं म्हणजेच पर्याय नाही. आणि आज कराड शहरामध्ये एक प्रथा झाली आहे की सामान्य माणसाच्याही नजरेत असं बसलेलं आहे, अतिक्रमण म्हणजे फक्त हातगाडा, ही एक व्याख्या झालेली आहे. हातगाडे उचलले की कराड शहरातील अतिक्रमण निघालं असं जे भासवण्याचा प्रयत्न होत असतो हे खरोखर एक कराडकर आणि हॉकर संघटनेचा अध्यक्ष म्हणून मला ते पूर्णपणे चुकीचं वाटतं. आज 2 दिवस झाले अतिक्रमण मोहीम चालू आहे. यामध्ये 2-3 प्रकार वगळता फक्त हातगाडे आणि हातगाड्यांच्या वरच कारवाई झालेली आहे. ह्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही मोठ्या व्यापारी असतील, मालमत्ताधारक असेल, ह्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. अतिक्रमण म्हणजे फक्त रस्त्यावर गाडा लावला हेच अतिक्रमण झालं का?
हेही पालिकेनं स्पष्ट करावं. निश्चितच अगदी कराड शहरामध्ये अनेक मोठमोठे अतिक्रमण आहेत. आम्हाला कुणाची तुमचा कुणाकडे बोटं दाखवायची नाही. अतिशय योग्य सवाल आहे. कारण कराड नगरपालिकेने तेही स्पष्ट करायला हवं की अतिक्रमण म्हणजे फक्त रस्त्यावर असणारे हातगाडे त्यांचं झालेलं अतिक्रमण, एवढंच अतिक्रमण काढणं ही मोहीम आहे का? किंवा कराड शहरातील धनदांडग्यांचे, मोठ्या व्यापाऱ्यांचे, जसं मालमत्ता धारकांचे अतिक्रमणही भरपूर आहेत, तर त्या अतिक्रमणावरती आपण हातोडा मारणार आहात का नाही, हाही या ठिकाणी सवाल उपस्थित होतो आहे. आपण या ठिकाणी आपली भूमिका मांडली आणि कराड नगरपालिकेपर्यंत, तिथल्या प्रशासनापर्यंत, तिथल्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि त्यांची पूर्ण टीम असेल, त्या सर्व टीम पुढे हा प्रश्न आत्ता ऐरणीवरती आहे. या ठिकाणी आपण आलात, चर्चा केली. धन्यवाद.